बघा, घटनात्मक आणि कायदेशीर पार्श्वभूमी भारताचा संविधान कलम 324 ही निवडणुकी संबंधी संपूर्ण नियंत्रण, देखरेख आणि दिशा देण्याचे अधिकार हे भारतीय निवडणूक आयोगाला प्रदान झालेले आहेत. त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता राज्य निवडणूक आयोगाने तातडीने तपासली गेली पाहिजे. दुरुस्ती करून निवडणूक घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण घेणार आहोत, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे असते. लोकप्रतिनिधीचा कायदा 1950चा रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 आणि 1951 हे दोन्ही कायदे मतदार नोंदणी, मतदार याद्यांची शुद्धता व निवडणूक प्रक्रिया यांना कायदेशीर चौकट असते. परंतु कलम 221A नुसार प्रत्येक मतदाराचे नाव यादीत असणं ही आयोगाची संविधानिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नको ते आरोप करतात. आम्ही साधे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय. आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तेव्हा यांनी देखील सहभागी व्हायला पाहिजे. सर्वांच्या मुद्द्यावर द्या उत्तर. सर्वांच्या मुद्द्यावर येऊया. सावंत, मला बोलू द्या. सावंत साहेब, तुमचा मी मान आणि सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात, वरिष्ठ आहात, लक्षात घ्या. अमोलजी ते नाही बोलणार. अमोलजी ते नाही बोलणार. मी तुम्हाला ग्वाही देते, तुमचं उत्तर होईपर्यंत ते नाही बोलणार. तुम्ही आता सर्वरच्या मुद्द्यावर या, जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. आमचे जे मुद्दे आहेत आम्ही निवडणूक आयोगासमोर काल पण मांडले, आज पण मांडले आणि आम्ही लोकशाही मार्गाने, सनदीश मार्गाने आमचे प्रश्न मांडतो. आमचे प्रश्न म्हणजे जनतेचे प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं असाल, लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली त्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला 30 ते 32 जागा आमच्या पक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतात आणि 3-4 महिन्यामध्ये असा काय चमत्कार होतो, त्या ठिकाणी 237 म्हणजे महायुतीचे आमदार निवडून येतात. हे काय केलंय 3-4 महिन्यामध्ये? असा काय बदल केला? त्यामुळे अनेक आमच्याकडे पुराव्यानिशी प्रत्येक मतदारसंघाच्या नुसार आम्ही सगळी यादी निवडणूक आयोगाकडे काल पण दिली, आज पण दिली, पण त्यांच्याकडे उत्तर द्यायला नाहीये. ते सांगता आमच्या वरिष्ठांकडे. आता निवडणूक केंद्रीय आयुक्तांच्या तुमच्या पक्षाला की सर्व्हर कुणीतरी बाहेरची व्यक्ती चालवते म्हणून असं का वाटलं तुम्हाला? आमचा आक्षेपच आहे आणि ते चालवताना दिसलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल, जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सविस्तर सगळी यादी सांगितली. गुप्ता नावाची महिला 3 वाजेपर्यंत मतदार यादीमध्ये नाव होतं. जेव्हा टीव्ही चॅनल दाखवलं गेलं संध्याकाळी 6 वाजता तर नाव गायब केलं. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोग नुसतं नावाला आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही बट्टीक झालेली आहे.